सर, हे आरोपींना तुम्ही आज इकडं घटनास्थळी घेऊन आले होते. काय 3 मार्चला इंद्रानगर परिसरामध्ये दोन दलित आणि मुस्लिम या दोन्ही गटामध्ये मारामारी झाली होती. त्या मारामारीने परस्पर विरोधी गुन्हे दाखल झाले होते. ते गुन्हे दाखल झाल्यानंतर काही लोकांनी त्या इंद्रानगरमधले जे तक्रारदार आहेत त्यांच्या आणि त्यांच्या शेजारच्या घराजवळील मोटरसायकलची तोडफोड केली होती. त्या अनुषंगाने पण एक गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. सदरची पार्श्वभूमी असताना सामाजिक कार्यकर्ते आहेत त्या परिसरामधले, त्यापैकी एक कुणाल दांडगे व त्यांच्या इतर लोकांनी व त्या परिसरामधील लोकांनी एक आंदोलन केलं होतं. त्यामध्ये आरोपींना अटक करावं, लवकरात लवकर त्यांना अटक करून जे पीडित आहेत किंवा ज्यांच्यावर अन्याय झाले त्यांना न्याय द्यावा, अशा प्रकारे त्यांनी आंदोलन केले होते. त्या सदर गुन्ह्यामध्ये 10 ते 12 आरोपी अटक करण्यात आले आहेत. परंतु तो गुन्हा घडलेला असताना सुद्धा शनिवारी 29 तारखेला रात्री 1:15 वाजण्याच्या सुमारास एक तडीपार आरोपी शेख मजर शेख गुलाब व त्याचा भाऊ शेख अफरोज शेख गुलाब यांनी एक कुणाल दांडगे म्हणून आहेत, ज्यांनी पाठीमागची जी तोडफोड झाली होती गाडीची त्याच्यामध्ये आंदोलन केलेलं होतं. तर त्यांना जाऊन आमच्या नातेवाईकावर गुन्हे दाखल केले आहेत, तो नेता बनत आहेत, तुझी नेतागिरी बाहेर काढतोय, तुला मारतो असं म्हणून चाकूचा दाखवून जीवमारण्याची धमकी दिली होती. सदर प्रकरणामध्ये कुणाल दांडगे यांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आले आहे आणि त्या आरोपींना या दोघांना रात्री अटक केलं आहे त्या गुन्ह्यामध्ये. तर त्यांना अटक केल्यानंतर जी गुन्ह्यात वापरलेला चाकू आहे तो हस्तगत करण्यासाठी आम्ही आरोपीकडे विचारपूस केली असता त्यांनी तो काढून सांगितलं व तो चाकू याच परिसरामध्ये कुठेतरी लपवून ठेवलेला असं त्यांनी सांगितलं. म्हणून आज त्यांना आम्ही लॉकअपमध्ये काढून त्यांना या गुन्ह्याच्या अनुषंगाने या परिसरामध्ये तपासकामी घेऊन आलेले आहेत. तर त्याच्याकडे तो चाकू हस्तगत करून तसेच त्याला मान्य न्यायालयात हजर करून पुढील कारवाई करण्याची आम्ही तजवीज ठेवली आहे. सर, याच्यामध्ये काय कर्मचारी झाले का? त्याच्यामध्ये किरकोळ स्वरूपात त्यांना पकडत असताना एक पोलीस कॉन्स्टेबल मारुती गोरे आहे, त्यांना पाहायला थोडीसं किरकोळ पळताना दुखापत झालेली आहे. बाकी त्यांची तब्येत चांगली आहे. सर, नागरिकांना काय आव्हान करणार अशा प्रकारे जर तुम्ही प्रयत्न करत असला तर पोलीस किती सक्षम आहेत त्यांना रोखण्यासाठी? नागरिकांना आम्ही पोलीस छत्रपती संभाजीनगर पोलीस आयुक्त साहेब व आमच्या जवाहरनगर पोलीस स्टेशनतर्फे आवाहन करतो की त्यांना कोणी जरी काही त्रास देत असेल तर त्यांनी तात्काळ येऊन पोलीस स्टेशनला रिपोर्ट करावं. आम्ही त्याबद्दल त्यांच्या दिलेल्या तक्रारीवर तात्काळ कारवाई करून समोरच्या योग्य ती प्रतिबंधक कारवाई करणार आहोत. म्हणून कोणीही घाबरून न जाता, कुणाच्याही याला बळी न पडता किंवा कोणी धमकी देत असले तर त्यांना घाबरून न जाता बिनधास्त पोलीस स्टेशनला यावं आणि तक्रारी नोंद करावी. आम्ही त्यांच्या तक्रारीवरून 100% कारवाई करू हे मी माननीय पोलीस आयुक्त व पोलीस स्टेशन जवाहरनगर यांच्यातर्फे मी आपल्याला आश्वासन देतो.